नमस्कार. खरं तर आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की अजित दादांचं जाणं हा खूप मोठा धक्का होता राष्ट्रवादी काँग्रेससाठी. सगळ्याच इक्वेशन्स तुमच्यासाठी बदलल्या असतील. एकंदरीत पक्षानं आता सावरायला सुरुवात केली आहे का? दादांचं जे दुर्दैवी निधन झालं, त्याचा धक्का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला होताच. महाराष्ट्राला सुद्धा होता आणि देशाला सुद्धा होता. हं, पण माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा फार मोठा धक्का होता. हं, मला आठवतंय की 10 मे 1984ला माझे वडील वारले. हं, ते झोपेतच वारले. हं, त्यामुळे सकाळी कळलं. हं, दादांचं निधन सुद्धा तसंच विमान प्रवासात हं, आणि हं, इथून गेले आणि बारामतीला दुर्दैवी अपघात झाला. आजही दादा नाहीत हे मनाला पटतच नाही. हं, गेले 35 वर्ष ज्या पद्धतीने त्यांच्यासोबत मी वावरलो, हं, अनेक वेळेला गंभीर विषयावरती चर्चा केली, अनेक वेळेला मोकळेपणाने संवाद केला, अनेक वेळेला मैत्रीच्या ज्या चेष्टा मस्करी असतात त्याही झाल्या. असं ज्या वेळेला आपल्या जवळचं जीवाभावाचं जातं, त्यावेळी मी माझा खूप मोठा जवळचा नेता, मार्गदर्शक, जिव्हाळ्याचा मित्र, हं, प्रचंड विश्वास टाकणारं हं, असं मी गमावलेलं आहे. हं, तर मी स्वतःच अजून सावरले असं मला स्वतःला वाटत नाही. हं, पण काळाच्या ओघामध्ये प्रत्येक गोष्ट ही आपापच करत राहावी लागते. तर या सगळ्या गोष्टी सावरून काम करायचं आहे हं, आणि ते सावरून काम करत असतानाच त्याची सुरुवात आता हळूहळू करतो, पक्षही सावरतो आहे. हं, हं. एक मला नेहमी कुतूहल वाटतं, की असा तो कुठला पॉइंट होता तुमच्या आयुष्यातला, ज्यात तुम्ही ठरवलं, की तुमची ही पक्षामधली पहिली जवळीक म्हणजे दादांशी. तर तुम्ही दादांबरोबर आलात, पण दादांचा पण प्रचंड विश्वास तुमच्यावर होता. बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना पवार साहेबांनी 10 जून 1999ला केली. हं, मी सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सामील झालो नाही. हं, हं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माझा प्रवेश कसा झाला, हं, तर एक दिवस माझ्या घरीच गावाला मी आणि पत्नीसोबत बोलत होतो. हं. त्याला ट्रंक कॉल होते. हो. फार मोठं हं. मोबाईल नव्हते आले हो, हो. आणि ट्रंक कॉलवरनं फोन आला हं. दुवाई साहेबांचा की पवार साहेबांना बोलायचं. हं, 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 साहेब माझ्याशी बोलले, कुठं आहे काय हं. काय ठरवलं? म्हटलं साहेब काय ठरवलं नाही, हं, आपण सोबत काम करूया. हं, साहेबांना विनंती केली की जरूर मी येईन, हं. पण मी महाराष्ट्राच्या बाहेर भेटेन, कारण त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती. हं, हं, साहेबांनी मला एक विशिष्ट दिवशी दिल्लीमध्ये त्यांच्या 6 JRG रकाबागंज रोड हं. तिथे बोलवलं होतं. हं, योगायोगाने त्याच बंगल्याच्या बाजूला मी गेले 5 वर्ष राहिलो 2 JRG मध्ये हं, हं, आणि तिथे माझी तासभर चर्चा झाली. हं, हं. त्या चर्चेमध्ये मी प्रामुख्याने सांगितलं की मी 84-85ला थोडंसं विसरू सांगतोय, हं. आवश्यक आहे. हो, हो. 84-85ला वडिलांच्या दुःखद निधनानंतर मी राजकारणामध्ये आलो. हं, त्यावेळेला मला वसंतदादा, बॅरिस्टर अंतुले साहेब, हं, अंतुले साहेबांना तर मी 67 सालापासून पाहिलं, म्हणजे माझं वय 12 वर्ष असल्यापासून. हं, हं, अंतुले साहेबांचा प्रभाव, हं, स्वर्गीय वसंतदादा, हं, आदरणीय विलासरावजी देशमुख, हं, सुशीलकुमार शिंदे हं, यांच्या समेत मी काम केलेलं आहे. हं, हे तुम्ही आपण पाहिलं तर 87ला पवार साहेब काँग्रेस पक्षामध्ये विलीन झाल्याच्या नंतर हं. काँग्रेसमध्ये 2 प्रवाह नेहमीच राहिले. बरोबर. हो. एक पवार साहेब, एक वसंतदादांचा गट असेल किंवा निष्ठा लॉयलिस्ट. हं, हं. त्यावेळेला काँग्रेसमध्ये लॉयलिस्ट लॉयलिस्ट. हो, हो, म्हणजे हो. 78चे लॉयलिस्ट हो, आपल्याला माहिती असेल. हो, हो. नाशिकराव त्रिपुरे वगैरे सगळे, हो, हो. अंतुले साहेब, हो, हो. प्रेमला काकी चव्हाण, या सगळ्या प्रभाकर कुंटे, सगळे लॉयलिस्ट हं, सो त्यावेळेचे, आणि त्याच्यामुळे सोबत राहिलेला आहे आणि राज्यातलाही सगळा प्रवास तसाच झालेला आहे. तर साहेबांनी सांगितलं नाही, आता आपण एक नवीन पान उलगडतो आहोत, हं. त्याच्यामुळे कुठल्याही मनामध्ये किंतु परंतु न ठेवता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश कर. सगळी चर्चा झाली, मी हो म्हटलं. हं. पण साहेब मला म्हणाले की सुनील, तुझा प्रवेश लगेच जाहीर करायचा नाही, तू मुंबईला जा, तुला कोणतरी भेटेल, चर्चा करेल हं, आणि मग आपण तुझा निर्णय 2-4 दिवसातच जाहीर करू. हं, त्या दिवशी मुंबईत आलो, एक दिवस गेला हं, आणि दुसऱ्या दिवशी फोन आला मला मुंबईला, दिवसाला, मी अजित पवार बोलतोय, मला तुम्हाला भेटायला सांगितलं साहेबांनी. हं, हं, मी म्हटलं हो, मला साहेब परवा म्हणालेत की कोणतरी भेटेल म्हणून. म्हटलं तर आता तुमचं नव्हतं ना सांगितलं, हं, हं, तर आज आपण भेटूया. हं. तर मी म्हटलं मी प्रेमकोटला येतो, त्याला आता प्रेमकोटला राहायचे नाही म्हणाले. तुम्ही कुठे राहता? मी म्हटलं मनोहर आमदार निवासला, मनोहर आमदार मध्ये हं. 135 रूम मध्ये तिथं राहतो. मी तुमच्या रूमवरती येणार नाही. म्हटलं दादा, मी प्रेमकोटला येतो. नाही नाही म्हणाले, हं, हं, मला तुमच्याच रूमवरती यायचं. हं, हं, संध्याकाळी 5:30-6 वाजता आले. हं, 1.5 तास गप्पा मारल्या हं,
त्यांना मी हेच या आधी सांगितलं. कधी दादांशी एवढं बोलणं झालं होतं का? एवढं नव्हतं. तसं मी ज्यावेळेला 92 जिल्हा परिषद अध्यक्ष झालो त्यावेळेला दादा सुधाकरराव नाईक साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये ऊर्जा, कृषी, फलोत्पादन या खात्याचे राज्यमंत्री होते. त्यावेळेला जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून दादांना मी पहिल्यांदा भेटलो आणि त्यावेळेला एक लक्षात आलं की मलाही खूप प्रशासनामध्ये शिकण्याची संधी मिळाली, कारण मी अंतुल साहेबांचं प्रशासन बघितलं, स्वर्गीय वसंतदादांचं पाहिलं, आदरणीय विलासरावजींचं पाहिलं, शिंदे साहेब, सुशीलकुमार शिंदे साहेबांचं पाहिलं. पण दादांच्यातली जी चमक पहिल्या भेटीमध्ये पाहिली त्याच वेळेला लक्षात आलं की काहीतरी एक अजब रसायन आहे प्रशासनातलं. हे 93चं सांगतो मी आपल्याला. आणि त्यानंतर मग आले, दिलखुलास चर्चा झाली आणि मी दादांना सविस्तर सांगितलं की राज्याच्या राजकारणात माझी ओळख एक जे निष्ठावंत म्हणजे पवार साहेबांच्या विरोधात राज्यामधला जो प्रभाव होता त्या समवेतच राहिलेली आहे. त्याच्यामुळे उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये तेच कदाचित मनामध्ये राहिलं तर मला राजकारणामध्ये त्रास होऊ शकतो. म्हणाले माझं नाव अजित पवार आहे. आज अजित पवार आणि सुनील तटकरेंची मैत्री जमली. आता ही आयुष्यभर कायम राहील आणि तुम्हाला अनुभवाला येईल की मी दोस्तीचा कसा पक्का आहे. 2009ला दादांना उपमुख्यमंत्री करावं यासाठी माझ्या मेघदूत बंगल्यावरती बैठक झाली. पक्षात अशी बैठक पहिल्यांदाच होती आणि जवळपास 40 आमदारांच्या सह्या झाल्या त्या. आता हे निवेदन साहेबांकडे पोहोचवायचं, खरं तर कोण मिटिंगच घ्यायला तयार नव्हतं. सर्वांना वाटत होतं दादा व्हावेत, पण साहेबांना काय वाटेल असं प्रत्येकाच्या मनामध्ये येणं स्वाभाविकच आहे ना. म्हणजे तोपर्यंत अशी प्रथा नव्हती, फक्त निरोप कळवला जात होता. आणि माझ्या बंगल्यावरती बैठक झाली आणि मांडलं सगळ्यांनी की दादांना उपमुख्यमंत्री करावं. सह्या झाल्या. अर्थात हे काय दादांना विचारून नव्हतं आम्ही केलं. आणि त्याच्यानंतर पक्षामध्ये मग बैठक नव्हता. दिल्लीहून प्रफुल्ल पटेल आले. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीच्या ऐवजी पत्रकार परिषदेमध्ये नेता म्हणून भुजबळ साहेबांची निवड केली. त्यावेळेला दादाने मला गाडीत बसवलं. एक काही अंतरापर्यंत आम्ही प्रवास केला आणि सांगितलं की ठीक आहे सुनील, झालं नाही झालं यावेळेला आपण करू काम, पक्षाचं काम अधिक नेटाने करू. तिथून मला सोबत एकट्याला घेऊन गेले. मैत्रीचा दृढ कसा असतो बघा. त्याच्या आधीची गोष्ट साहेबाजी, रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या निवडीसाठी 20 मार्च 2002 शेतकरी कामगार पक्षाचा अध्यक्ष करा असं पवार साहेबांनी मला आदेश दिले होते. आणि दुर्दैवाने त्यावेळेला साहेबांनी दिलेला आदेश मला पाळता आला नाही. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये मी दिलेला आदेश माझ्या पक्षाने पाळला नाही आणि शिवसेनेचा अध्यक्ष त्यावेळेला झाला. अच्छा. त्याच वेळेला 2002चं सांगतो, म्हणजे शेका पक्षाचा अध्यक्ष करू शकलो नाही. तिथेच अलिबागला मी म्हटलं की माझी कदाचित मंत्री म्हणून अलिबागला शेवटची फेरी असेल. कारण माझं अंतर्मन मला सांगत होतं. मी पेणला आलो, तिथून चहा घेऊन निघाल तर पळसपा फाट्यावर ती गाडी थांबवली. गृहमंत्र्यांनी फोन करा सांगितलं. गृहमंत्री होते भुजबळ साहेब, उपमुख्यमंत्री. माझ्या लक्षात आलं की कशासाठी असेल. मी म्हटलं करतो. परत पनवेल स्टँडवरती माझी गाडी पोलिसांनी थांबवली की गृहमंत्र्यांना फोन करा. तरी मी केलं नाही. मग शेवटी वाशी टोल नाका तिथे गाडी थांबवली की नाही, गृहमंत्र्यांनी ताबडतोब फोन करा सांगितलं. लावला फोन. भुजबळ साहेबांनी सांगितलं की तुझा राजीनामा मागितलाय तर तू असशील तिथून दे. तर म्हटलं साहेब मी गाडीत आहे, मी एक अर्धा तासात पोचतोय. तर मी पोचेपर्यंत माझ्या एटीएन बंगल्यावरती भुजबळ साहेबांचे आता जे खोडके आमचे आमदार आहेत ते तिथे होतेच. माझा राजीनामाचा म्हणजे खोडक्यांची चूक नाही किंवा भुजबळ साहेबांचा नाही, पक्षाचा निर्णय होता. मी लगेच दिला. दादांना फोन लावला. दादा साताऱ्यात होते आणि 21 तारखेला पारचा वाढदिवस. ते म्हणाले मी साताऱ्यावरून आता निघालोय, पारचा वाढदिवस आहे, सकाळी 7 वाजता मी येईन, तोपर्यंत राजीनामा देऊ नको. पण मी राजीनामा दिला होता. त्यांना काय सांगितलं नाही. नेता किती पाठबळ देऊ शकतो. 22 मार्चला सकाळी 7 वाजता अजितदादा माझ्या एटीएन बंगल्यावरती आले आणि त्यांनी मला मिठी मारली. म्हणाल तुझी काही चूक नाही, पण समजून घेऊ आपण. मग त्याच्यानंतर माझा राजीनामा झाला. परत माझा मंत्रिमंडळामध्ये शपथ घेताना सुद्धा तो होत नव्हता. त्याला साहेब लंडनला होते. एक दिवस दादाने आग्रह केला. भुजबळ साहेब सह्याद्रीला होते. म्हणाले सुनीलची शपथ घ्या. ते म्हणाले साहेबांची परवानगी घेतल्याशिवाय घेऊ शकत नाही. साहेबांना लंडनची वेळ बघून फोन लावला. भुजबळ साहेबांनी सांगितलं की दादा आले, तटकरे आले, शपथ काय.
त्यांच्या आग्रहाखातर माझी शपथ झाली आणि दुसऱ्या दिवशी शेतकरी कामगार पक्षाचे गणपतराव देशमुख, मीनाक्षीताई पाटील, मोहन पडले यांनी राजीनामा दिला. आणि मग आपल्याला आठवत असेल तर विलासराव देशमुखांच्या सरकारवरती विश्वासदर्शक ठराव पारित करण्याची वेळ आली. त्याचं कारण माझं मंत्रिपद जे मला दादाने आग्रहपूर्वक दिलं त्याचा राग शेतकरी कामगार पक्षाला आला. त्याच्यातून ती घटना घडली. त्याच्यामुळे राजकीय साथ मिळाली, पण त्याच्या पलीकडे सुद्धा व्यक्तिगत जीवनामध्ये अनेक वेळेला स्नेहसंबंध आले आणि ते इतक्या पद्धतीचे सरताजे आले की अनेक वेळेला माझ्या सुतारवाडीच्या फार्म हाऊसवरती 2-3 महिन्यातून दादा आले नाहीत असं कधी झालं नाही. एकदा तर आईंना आणि सगळ्या परिवाराला घेऊन आले. एकदा वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने आले. एक तर दादांचा वाढदिवस होता कधी त्यांनी जाहीर कधी साजराच केला नाही. पण 99 पासूनच्या त्यांच्या 22 जुलैच्या वाढदिवसात मी नाही असं कधी नाही. यावेळेला मात्र मनाला वेदना होतील. 2026ला आता ज्यावेळेला 22 जुलै येईल त्यावेळेला मात्र अश्रूचे बाण थांबणार नाहीत. कारण यावेळेला नक्कीच ज्यांना जाऊन मी शुभेच्छा द्याव्यात ते नाही. कमालीचं दुःख आहे. नक्कीच आता दादा गेल्यानंतर